पाचोड पोलिसांची हिराडपुरी गोदापट्ट्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व मिनी हायवावर कार्यवाही. 33,25,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. पैठण तालुक्यातील हिराडपुरी गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या मिनी हायवा व ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करणाऱ्या 3 ट्रॅक्टर व 1 हायवावर पाचोड पोलिसांनी बुधवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पैठण तालुक्यातील हिरडपुरी शिवारामध्ये कार्यवाही केली असून या कार्यवाहीमध्ये तब्बल 33,25,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहनाचे चालक मालक अशा 8 जणांवर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेविषयी पाचोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे, पोलीस कर्मचारी मनोज वैद्य, विष्णू सानप, नागनाथ केंद्रे आदी पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील विहा मांडवा बीडमध्ये अवैध धंद्याची माहिती घेण्यासाठी बुधवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास रवाना झाले. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हिरडपुरी शिवारातील गोदावरी पात्रातून ट्रॅक्टर व मिनी हायवाद्वारे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी दाखल होऊन मोठ्या शेतातील अवैधरित्या गोदावरी नदीपात्रातून वाळू वाहतूक करत असलेले 3 ट्रॅक्टर व 1 हायवा ट्रक यांना थांबवून रॉयल्टीविषयी विचारपूस केली असता त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचा अधिकृत वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने मिनी हायवा क्रमांक MS57B0819 चालक मालक बाळासाहेब भगवान भिसे वय 32 वर्ष राहणार इंदिरानगर विहा मांडवा राहणार पैठण तसेच ट्रॅक्टर चालक मालक एक खुबोटा ट्रॅक्टर विना नंबरचा चालक नितीन देविदास चव्हाण वय 26 वर्ष राहणार उमापूर तालुका गेवराई व त्याचा मालक विशाल घुले स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर MS23BC 2863 चालक आकाश प्रभाकर तोत्रे वय 28 राहणार गुडस तालुका गेवराई मालक संजय किसान निकाळजे वय 40 राहणार गुडस तालुका गेवराई जिल्हा बीड जॉन डियर 5045D कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक MS23BH 5478 चालक आदिल ताहेर शेख वय 28 वर्ष राहणार गुडस तालुका गेवराई ट्रॅक्टर मालक नामे संभाजी तुकाराम एसलोटे राहणार गुडस तालुका पैठण आदींवर पाचोड पोलीस ठाण्यात अवैधरित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 ट्रॅक्टर व 1 मिनी हायवा असा एकूण 33,25,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणल्याचे चित्र पाहायला मिळाले. या कारवाईतून महसूल विभाग सपशेलपणे दूर राहिल्याने महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर सामान्य नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत. प्रतिनिधी सफदर कुरेशी, इंडिया न्यूज पल्स, पैठण.